थेट जाणार आहोत लालबागच्या राजाच्या इथे। विसर्जन मिरवणूक आता पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळते आणि संध्याकाळ झालेली आहे। रात्रीच्या सुमारास लालबागच्या राजाचं हे रूप आपण बघू शकतो आणि त्याचबरोबर थोड्याच वेळापूर्वी दुपारच्या सुमारास लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघालेली होती। तेव्हापासून जल्लोषात ही विसर्जन मिरवणूक पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। जयघोष करत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जातो आणि लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आता पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। संध्याकाळ झालेली आहे, काळोख पडलाय, मात्र लालबागच्या राजाचं हे रूप अधिकच खुलून दिसतंय आणि लालबागच्या राजाचा आता निरोप दिला जाणार आहे। विसर्जन मिरवणूक पुढे जात असताना गणेश भक्तांची गर्दी मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते। रात्र झाली असली तरी देखील मोठ्या संख्येने गणेश भक्त या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होताना आपल्याला दिसून येत आहेत। लालबागच्या राजाची सेवा करण्याचा एक तरी संधी, शेवटची झलक बघण्याची एक तरी संधी मिळावी यासाठी अट्टहास आपल्याला सर्व गणेश भक्तांचा पाहायला मिळतोय। दरम्यान मुंबईमधली दृश्य लालबागच्या राजाची। लालबागचा राजा हा प्रसिद्ध गणपती आहे आणि या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून लोक येत असतात। देशातील राजकारणी असतील किंवा बॉलिवूड स्टार सर्वच जण या ठिकाणी येतात आणि त्याचबरोबर गणेश भक्त हे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात। मात्र त्याच वेळेला लालबागच्या राजाला जेव्हा निरोप द्यायचा असतो त्याही वेळेला मोठ्या संख्येने गणेश भक्त या ठिकाणी येत असतात आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होतात। आजही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, अलोट गर्दी या ठिकाणी दिसते। दरम्यान दुसरीकडे आहे पुण्यातले दृश्य, या ठिकाणी ढोल ताशाचा गजर आपल्याला ऐकू येतो। दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून सर्व रस्ते देखण्या मूर्त्यांनी खुलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पुण्यातली ही दृश्य ढोल ताशांचा गजर या ठिकाणी सुरू आहे।
तर दुसरीकडे लालबागच्या राजाचं हे देखणं रूप आपण बघू शकतो रात्रीच्या सुमारास. आणि गिरगाव चौपाटी इथं उंच भव्य देखण्या अशा गणेश मूर्ती येताना आपल्याला दिसत आहेत. बाप्पाला असं निरोप दिला जातो आणि त्यासाठी गणेश भक्तांची प्रचंड गर्दी रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळते. तर हा जो उत्साह आहे तो तसूभरही कमी झालेला नाहीये. दुपारच्या सुमारास या विसर्जन मिरवणुका निघाल्यात. आता संध्याकाळ झालेली आहे तरी सुद्धा तेवढ्याच उत्साहामध्ये या ठिकाणी आपल्या बाप्पाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्त हे नाचताना दिसून येत आहेत, ढोल वादन करताना आपल्याला दिसून येत आहेत. दरम्यान ही तीन दृश्य पुण्यातली, मुंबईमधली गिरगाव चौपाटीची एकीकडे तर दुसरीकडे लालबागच्या राजाची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो. गिरगाव चौपाटीची ही दृश्य संध्याकाळच्या सुमारासची आहेत. तिथं सर्वच जे सार्वजनिक गणपती मंडळं आहेत त्यांचे गणपती या ठिकाणी येताना दिसत आहेत, त्यांचं विसर्जन केलं जात आहे. भव्य दिव्य अशा या मूर्ती आपण या ठिकाणी बघू शकतोय. गणेश भक्तांची प्रचंड गर्दी इथं दुपारपासूनच आहे. घरगुती गणपती असतील किंवा सार्वजनिक गणपतींचं इथं विसर्जन केलं जात आहे. वेगवेगळ्या गणपती मूर्तींचं, गणेश मूर्तींचं या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली होती आणि त्याच मूर्तींचं आज विसर्जन केलं जाते. तेव्हाची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत गिरगाव चौपाटीवरची. तर दुसरीकडे लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघू शकतोय. लालबागच्या राजाला इथं हार अर्पित केले जात आहेत. त्याचबरोबर फुलांची उधळण केली जाते, गुलालाची उधळण केली जाते आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची जी ओढ आहे ती अजूनही कमी झालेली आपल्याला दिसत नाहीये. आता तर ती इनफॅक्ट जास्त वाढलेली आहे, कारण लालबागच्या राजाला आता निरोप दिला जाणार आहे आणि बाप्पा निघाले गावाला चैन पडेना आम्हाला असं म्हणत बाप्पाचं हे जे देखणं रूप आहे ते आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी लोकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भक्तांची गर्दी इथं आपल्याला दिसून येते. दरम्यान पुण्यातली दृश्य आपण बघितली तर तिथे लाइटिंग वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आली आहे आणि शिस्तबद्ध पद्धतीनं ढोल वादनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. आणि पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका या खास असतात, तसंच मुंबईमधल्या सुद्धा विसर्जन मिरवणुका असतील किंवा गणेशोत्सव हा खास असतो. आणि आज या गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. अनंत चतुर्दशीला आज बाप्पाला निरोप दिला जातो आणि त्यासाठी प्रचंड गर्दी भक्तांची आपल्याला रस्त्यावर दिसून येते. गणपती विसर्जनासाठी इथं प्रशासन एकीकडे सज्ज आहे तर दुसरीकडे रस्त्यावर भक्तांची अलोट गर्दी आपल्याला दिसते, गणेश भक्तांची. आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत. गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला असं म्हणत भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जाणार आहे. काही घरगुती बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. तर आता जे सार्वजनिक गणेश मंडळं आहेत त्यांचे गणपती बाप्पांची ही विसर्जन मिरवणूक पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. पुण्यातली ही दृश्य आपल्याकडे येत आहेत. पुण्यामध्ये जल्लोषात ढोल वादन सुरू आहे. महिला पथकाकडून सुद्धा ढोल पथकांकडून इथं वादन केलं जात आहे. मुख्य म्हणजे यावेळेला जे निर्बंध होते ढोल वादनाच्या सदस्यांवरचे ते हटवण्यात आले आहेत. त्यामुळे जल्लोषात असा हा विसर्जन सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान इथं देखण्या मूर्ती आपण बघू शकतोय. गणेश विसर्जनासाठी या सार्वजनिक मंडळांच्या गणपती मूर्ती इथे येताना आपल्याला दिसून येत आहेत. गिरगाव चौपाटीची ही दृश्य तर दुसरीकडे आहेत लालबागच्या राजाची दृश्य. गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी आहे गणेश भक्तांची.
पुण्यातली ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी ढोल वादन सुरू आहे आणि या ढोल वादनानं संपूर्ण परिसर दणाणून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ढोल वादन ही पुण्याच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची खासियत म्हणावी लागेल, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ढोल वादन केलं जातं आणि संपूर्ण परिसर दणाणून निघतो। त्या परिसरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना त्याचे कंपन हे ते फील करू शकतात। असा एक माहोल पुण्यामध्ये दरवर्षी पाहायला मिळतो आणि तेच कंपन आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी अनुभवू शकतोय। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुका निघालेल्या आहेत आणि दुपारच्या सुमारास निघालेल्या या विसर्जन मिरवणुका दरम्यान गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातंय। गिरगाव चौपाटीवर अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं आणि संध्याकाळच्या सुमारास ही दृश्य या ठिकाणी भव्य दिव्य अशी ही मूर्ती गणपती बाप्पाची आणि ही मूर्ती विसर्जित करण्यासाठी तराफावर घेऊन हे सर्व गणेश भक्त पुढे सरसावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर देखण्या उंच अशा या मूर्त्या गणेश मूर्त्या ज्या विराजमान झालेल्या होत्या 10-11 दिवसांपूर्वी मनोभावे पूजा करण्यात आली, बाप्पाची सेवा करण्यात आली आणि त्यानंतर आज जड अंतकरणानं बाप्पाला निरोप दिला जातोय। त्यावेळची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरची। या ठिकाणी दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं। त्याचबरोबर अनेक घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन सुद्धा गणेश भक्त या ठिकाणी करत असतात। मोठी गर्दी या ठिकाणी असते गणेश विसर्जनाच्या दिवशी आणि आजची ही दृश्य आपण बघू शकतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि त्याचबरोबर आपापल्या घरच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर हे गणेश भक्त माघारी फिरताना दिसत आहेत। तर काही गणेश भक्त या ठिकाणी आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येत असतात, त्यामुळे प्रचंड गर्दी इथं आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान संध्याकाळच्या सुमारास हे दृश्य आपल्याकडे येत आहेत। एकीकडे आहे लालबागचा राजा, लालबागच्या राजाची आन बान शान आपण बघू शकतोय। अंधार झालेला आहे, संध्याकाळची वेळ आहे, तरी सुद्धा बाप्पाचं रूप हे खुलून दिसतंय आणि हे रूप आपल्या डोळ्यांमध्ये कैद करण्यासाठी इथं गणेश भक्तांची आपल्याला लगबग पाहायला मिळते। मोठी गर्दी झालेली आहे। तर दुसरीकडे आहे गणेश विसर्जन गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य। इथं भव्य दिव्य अशा सुंदर गणेश मूर्तींचं आगमन होताना दिसतंय। तर ही दृश्य आपण बघू शकतो गिरगाव चौपाटीवरची। या ठिकाणी जे सार्वजनिक गणेश मंडळ आहे त्यांच्या गणेश मूर्तीचं आगमन होताना दिसतंय। भक्तांची मोठी गर्दी आहे आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी इथं गणेश भक्त आलेले आहे। दरम्यान ही मूर्ती आपण बघितली तर हनुमानाच्या पाठीवर विराजमान झालेले गणेश आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। भव्य दिव्य असं हे रूप गणपती बाप्पाचं आपण बघू शकतोय। थोड्याच वेळानंतर या गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जाईल, त्यामुळे आपल्या बाप्पाचं हे रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भक्तांची लगबग आपल्याला पाहायला मिळते। मुंबईमध्येच नाही तर पुण्यामध्ये सुद्धा आज विसर्जनाची धूम आहे, पण त्याचबरोबर भावपूर्ण वातावरण आपल्याला दिसतंय आणि याविषयीचे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे पुण्यावरून। चंद्रशेखर, काय सांगाल
पुण्यामध्ये आपण बघितलं तर एक वेगळाच माहोल आपल्याला गणेशोत्सवाच्या दरम्यान संपूर्ण पाहायला मिळतो आणि आज गणेश विसर्जन आहे। त्यामुळं मानाचे गणपती असतील किंवा वेगवेगळे जे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्यांच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक पुढे मार्गस्थ होताना दिसतेय। सध्या तुम्ही कुठे आहात आणि या मिरवणुका कुठपर्यंत पोहोचल्या? पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरती आणि मानाचे पाचवी गणपती पुढे मार्गस्थ झालेत। मी तुम्हाला या ठिकाणी काही वारकरी जे आहेत वारकरी जे आहेत सहभागी झालेले आहेत। त्यांचं नृत्य आपण बघू शकता। खरं तर अत्यंत उत्साहपूर्व हे सगळं नृत्य जे आहेत बाल वारकरी आपल्याला या ठिकाणी गणरायाच्या चरणी त्यांची सेवा अर्पण करताना दिसत आहेत। लक्ष्मी रस्त्यावरती लाखो पुणेकर भाविक जे आहेत सध्या आलेले आहेत आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आळंदीतील छोटे वारकरी आहेत हे या ठिकाणी मानाच्या गणपतीच्या समोर जे आहेत आपली या ठिकाणी जे आहेत ती सेवा अर्पण करताना दिसत आहेत। या ठिकाणी त्यांचे वारकऱ्यांचे प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर काय नाव आहे तुमचं? किती वर्ष? आदित्य महाराज ज्ञानराज मावळे वारकरी संस्था आळंदी। आपले वारकरी आहेत आता इथे 100 वारकरी आणले। म्हणजे आळंदीमध्ये जर पाहिलं तुम्ही 10-12,000 वारकरी तुम्हाला भेटले आळंदीमध्ये शिक्षण घेण्याकरता असलेले वारकरी आळंदीमध्ये। हे आमचं काहीतरी भाग्य माझं मुलाचं आमच्या की एवढी मोठी संधी आम्हाला भेटली सेवा करण्याची। दगडूशेठ गणपती दारामध्ये किंवा सगळ्या गणपती दारामध्ये आम्हाला सेवा भेटली हे आमचं आम्ही महत् भाग्य समजतो। तर या ठिकाणी तुम्ही मानाच्या गणपतीच्या समोर आपली सेवा सादर करत आहात। कितवं वर्ष आहे? कसा उत्साह आहे तुमचा सगळा? आता माझे 5वं वर्ष आहे विद्यार्थी घेऊन पण खूप होतं। हा तुम्हाला महाराजांच्या अभंगाचं म्हणायचं असतं तर मृत्यूचे अमराईची दाती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा स्वर्गीचे अमर नारायण नामे होऊ जीवनमुक्त। भगवंताच्या नावानं माणसाला मुक्ती मिळते आणि त्या मार्गाने आम्ही चालत आहोत। जे मार्ग तुकोबारायांनी ज्ञानेश्वर माऊलींनी दाखवला। निश्चितच ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूया तुळशी हरगळा कासे पितांबर आवडे नंतर हे ठिकाण हे आमचं वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असणारे पांडुरंग परमात्मा आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या मार्गाने तुकोबाराय ज्ञानोबाराय आदी करून सर्व संत मंडळी गेले त्या मार्गाने सुद्धा आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत। आजकालची तरुण पिढी ही सुधरावी निर्व्यसनी जीवन जगावं उत्साह घेऊन हे सगळे छोटे वारकरी आपल्याला दिसत आहेत। टाळ मृदुंग घेऊन अगदी उत्साह त्या ठिकाणी बाप्पाच्या चरणी त्यांची सेवा आहे अर्पण करताना दिसत आहेत। मला निश्चितच चंद्रशेखर हे बाल वारकरी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप ते देणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।